राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सातपूर विभागाध्यक्ष प्रवीण नागरे यांनी गेल्या अनेक काळापासून सातपूर परिसरामध्ये निष्ठा, समर्पण आणि सक्रियतेने पक्षाचं मजबूत जाळं उभं केलंय। स्थानिक पातळीवर पक्षाची घडी अधिक मजबूत व्हावी आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळावी यासाठी सातपूर विभागामध्ये पक्षाच्या कार्यालयाची आवश्यकता भासू लागली आहे। या अनुषंगाने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सातपूर विभाग कार्यालयाचे उद्घाटन सोहळा अमृत चौक, सुलाव सर्कल, त्र्यंबक रोड, सातपूर या ठिकाणी गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक जिल्हा प्रभारी माजी आमदार सुनील भुसारा, शहराध्यक्ष गजानन शेलार, लक्ष्मण मंडाले, छबू नागरे, अनिता दामले, नलिनी शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। सातपूर भागामधून राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत म्हणावं तसं यश मिळालेलं नसलं तरी येणाऱ्या निवडणुकीत पक्ष संघटन, नागरिक आणि कार्यकर्ते यांच्या बळावर सातपूर परिसरातून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा यश मिळेल असा विश्वास सातपूर विभागाध्यक्ष प्रवीण नागरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केला। पक्षाची एकनिष्ठ म्हणून जेवढेही पदाधिकारी, कार्यकर्ते, माझे मित्र परिवार जेही माझ्या सोबत आहेत, जे आधी राष्ट्रवादी पक्षात होते आणि नंतरही माझ्या सोबत सगळे राहिलेत, अशा सगळ्यांची एक चांगली मोड बांधून या ठिकाणी खूप संघर्षात हा पक्ष या ठिकाणी मी माझ्या पद्धतीने, माझ्या प्रयत्नांनी या ठिकाणी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सोबतीने चालवत आहेत। मी माझ्या मागच्या 1-2 भाषणांमध्ये या ठिकाणी सांगितलं होतं की हा शिवसेना आणि बीजेपीचा बालेकिल्ला आहे। सदाशिव दादा माळी, स्वर्गीय या सुरगाणा तालुका अध्यक्ष रणजितजी गावित यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। हे सगळं करत असताना खरं बघायला गेलं तर सदाशिव दादा माळी आपले राष्ट्रवादी एकत्र असताना एकमेव नगरसेवक राष्ट्रवादीचे या सातपूर विभागात होऊन गेले। त्यांच्या आधी पण आणि त्यांच्या नंतर पण अजून काही राष्ट्रवादीचं खातं या ठिकाणी उघडलेलं नाहीये, पण नक्कीच आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, माझ्या सर्व मित्र परिवाराच्या सहकार्याने आणि जेही माझ्या गावातील, माझ्या परिसरातील, माझ्या वार्डातील जेही थोर मोठे आहेत, माझे मित्र परिवार आहेत, या सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत मला एक खात्री आहे की या सगळ्यांच्या भरोश्यावरती, या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं खातं या नाशिक महानगरपालिकेत उघडण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्नशील राहू। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आणि मार्गदर्शनाची आम्हाला सर्वांना गरज असणार आहे। या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांचा प्रवीण नागरे यांच्या वतीने पर्यावरणपूरक पुष्पगुच्छ भेट देत सत्कार करण्यात आला। प्रवीण नागरे हे शेतकरी कुटुंबातील असून सातपूर परिसरातील अनेक प्रश्नांची त्यांना जाण असल्यानं पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी द्यावी, त्यांच्या कामाचे ग्रामस्थांनी कौतुक केलं आहे। प्रवीण नागरे हे लढण्याच्या जिद्दीतून काम करत असून या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेची कामं होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी व्यक्त केला। तरी अनेक लोकांची सेवा करायला मिळते हे आपलं भाग्य समजायचे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी प्रवीण जी असेल, अनेक आपले इच्छुक उमेदवार आहे, सर्वच जण आता तुम्हाला बसाय उठायला जागा झाली, एकत्र चर्चा करायला जागा झाली। गुडगे पाटील रोज चक्कर मारायचा, नसलं काही तरी चहा इथे शेजारीचे या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन आहे। कार्यालयाच्या उद्घाटनामध्ये सर्वांनी प्रवीणला फार शुभेच्छा दिल्या। प्रवीण तसा माझा लाडका, मी त्याच्यावर रागवत नाही, त्याचं मूळ कारण तो चुकत नाही, चुकला तर ठोकला, आपली सवयच आहे, चुकला का ठोकला, परंतु तो चुकतच नाही। चुकत नसल्यामुळे काही बोलता येत नाही। या ठिकाणून लोकांची कामं झाली पाहिजे। अनेक प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नांना लोकांना कामं करत असताना बऱ्याच अडचणी येतात, म्हणजे ते कामं सुटायला पाहिजे, पण ते सुट्टी नाही। आपलं एक माध्यम असतं, आपल्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे नागरिकांची कामं जी असतील, हे गटार, रोड हे तर कायम तर चालू आहे, परंतु अनेक प्रश्न आहेत का त्या प्रश्नांना हात घातला, लोकांच्या अनेक योजना आहेत शासनाच्या, त्या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या तर त्या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी काम होऊ शकेल। त्याचबरोबर आपण लवकरच मागे रोजगार मेळावा घेतला होता,
तशाच पद्धतीचा पुढच्या महिन्यामध्ये बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी आपण मेळावा घेतो. मागच्या वेळेस जवळपास आपण 2,500 लोकांना कामं दिली. यावेळेस सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जवळपास 10 ते 12,000 लोकांना कामं देऊ शकू अशा जवळपास 150 कंपन्या आपल्याकडे आलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून तो सुद्धा कार्यक्रम पुढच्या काळामध्ये होणार आहे. हे आपल्याला सर्व असे कामं. यावेळी नाशिक जिल्हा प्रभारी माजी आमदार सुनील भुसारा, शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते फीत कापून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातपूर विभाग कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. समाज जागृतीसाठी सुसंस्कृत शिक्षित लोकांनी राजकारणामध्ये सहभाग घेता यावा यासाठी प्रवीण नागरे यांच्या कामाचं कौतुक नाशिक जिल्हा प्रभारी माजी आमदार सुनील भुसारा यांनी केलं. परंतु खऱ्या अर्थानं भाकरीपासून नोकरीपर्यंत आणि उसाच्या मळ्यापासून उद्योगधंद्यांपर्यंत या वार्डातल्या गटारीपासून दिल्लीच्या सरकारी इमारतीपर्यंत हे जे राजकारण आहे, हे राजकारण तो सिग्नल किती वेळा चालू ठेवायचा, बंद किती वेळा ठेवायचा, किंवा इथली यंत्रणा कशी चालली पाहिजे, नळाला पाणी कधी सोडायचं, लाईट केव्हा बंद करायची, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी. म्हणजे मुंबईमध्ये आता गॅस सुद्धा पाईपलाईनद्वारे आहे, आमच्या पालघरपर्यंत आता आलाय, तो केव्हा द्यायचा, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या सरकारमध्ये केल्या जातात, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, त्याच्यामध्ये चांगल्या लोकांनी भाग घेतला पाहिजे. हे अनेक लोक टाळतात. राजकारण काय आपलं काम नाही ते, परंतु समाज जागृती झाली पाहिजे. चांगल्या सुसंस्कृत सुशील शिक्षित लोकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे, ती काळाची गरज आहे. आणि म्हणून प्रवीण सारख्या जे बुद्धिमान लोक जे आहेत त्यांनी राजकारणाकडे हा जो काही आपला मोर्चा वळवलाय, अजिबात फार चांगला आहे. आपण जर अपघाताने आलोय म्हणजे आपल्या खरंच वेगळं आपण भलतच करून टाकलंय, परंतु शेवटी जे इथे असेल ते होतं. जेव्हा राजूभाऊ, लालू किंवा मी त्या काळात तेव्हा कसं राजकारणामध्ये, त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने प्रवीणचं काम आहे. आणि आपण सगळ्यांनी ज्या शुभेच्छा त्याला दिल्यात, मी त्याला शुभेच्छा देतो. नानाने तिकीट देऊन टाकले, त्यामुळे मला काय सांगायची गरज नाही. कारण जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की आम्हाला फक्त हो म्हणायचं असतं नानासाहेब, आणि प्रचार साहित्य आणि थोडंफार जे काय असेल ते आम्ही करतो, ते आमचं काम आहे. मुख्य मेन म्हणून नाना आहे. मग अशीच मी त्यांना म्हटलं झेंडे बिंडे उद्या सगळे पोहोचतील नगरपालिकेचे. आपली महानगरपालिका आहे, आता या नगरपालिकेला आम्ही 100 झेंडे दिलेत, पुढच्याला 500 देऊ, मग प्लस 1000 देऊ. त्यामुळं ती फक्त औपचारिकता बाकी आहे. आपण सगळेजण आलात, मला यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. प्रवीण नागरे हे प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढण्यास इच्छुक असून या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रचार पत्रकाचं लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, माजी नगरसेवक राजेंद्र नागरे, अरुण नागरे, पुरुषोत्तम नागरे, रघुनाथ नागरे, त्र्यंबक नागरे, भाऊसाहेब भावले यांसह मुन्नाभाई अन्सारी, दिनेश धात्रक, रणजित गावित, विजय मटाले, विक्रांत डहाळे, श्रीकृष्ण काळे, वर्षा पवार, दत्ताजी वामन, धनंजय रहाणे, अभिमन्यू गुडघे पाटील, रुपाली काटे, विश्वनाथ निकम, राहुल पाटील, सचिन उशीर, नारायण गायकवाड, गणेश भावले, दीपक भावले, अमोल भावले, राज धात्रक, मयूर लोखंडे, रवी पवार, हर्षद गांगुडे, आशुतोष तेलोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.